नमस्कार मित्रांनो, राहुलच्या या सफरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। पाठी बघू शकतात, हा कसारा घाट आहे आणि म्हणजे फर्स्ट टाइम मी एवढ्या लांब कुठे गाडी घेऊन चाललोय। ही आपली गाडी सध्या उभी आहे, कसारा घाट स्टार्ट होणार आहे। मला गाडी घेऊन लॉंग ड्राईव्हवर भीती वाटते आणि आराम करायला भेटत नाही असं वाटतं, पण गाडीने काय मजा। आणि आज एवढा पाऊस होता ना मित्रांनो, आपण हरिश्चंद्र गडाला चाललोय। बघूया काय आनंद, काय निसर्गाचं प्रेम भेटतं आपल्याला। फायनली मित्रांनो, आता इकडनं हरिश्चंद्र 55 किलोमीटर लांब आहे। बट तुम्ही धुक्का बघा, इकडनंच एवढा डेंजर धुक्का चालू झाला आहे, पुढचं रस्ता दिसणार नाही असं। आणि पूर्ण निसर्गाचा आनंद घेतोय आम्ही। आणि विचार करा अजून पुढे किती मजा येणार। आणि हरिश्चंद्रवरती कोकण कडा, काय फिलिंग असेल ती। वरती तिकडे आपली गाडी उभी आहे आणि या रस्त्याने आपण आलो। इकडनं असं नागिनसारखा, आणि काय इकडचा नजारा आहे भावांनो। अजून असं डोलत जायचं आहे, पण बाकी गाडीवर मजाच वेगळी आहे। पोचलो मस्त आम्ही हरिश्चंद्रच्या इकडे, आणि इथे पावती लागते भाई गाडीने आल्यावर। एसटीने आल्यावर पावती नाही लागत, बघ गाडीने आल्यावर पावती लागते। वरती पोचलोय मेन गावामध्ये। गेल्या वर्षी आम्ही आलेलो, तर माझा ब्लॉग आहे, इथपर्यंत आम्ही चालत आलेलो, कारण संडेला वरती बस जात नाही। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, येताना कॅश कॅरी करा, कारण 6 किलोमीटर नंतर इथे काहीच नेटवर्क वगैरे चालत नाही भाई। 50 रुपये पावती माणसाचे, 50 रुपये गाडीचे, म्हणजे डबल खर्च। आणि ही आपली इकडे गँग उभी आहे गाईज। कसं काय वाटतंय माहिती आहे? एकदम चांगला वाटतंय। माझ्या पाठीचे बोर्ड आहे, तिथे लिहिलंय मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, आणि इथे हे सगळं लिहिलेलं आहे। हा मित्रांनो, 1 वर्ष आधी मी हरिश्चंद्र पासने गावात आलेलो। मला वाटलं की 1 वर्षानंतर काहीतरी बदलेल, पण बोर्डच्या समोरचे रस्ते एवढे घाण आहेत, पूर्ण रस्ते बघाल ना तुम्ही कंटाळून जाल। म्हणजे अक्षरशः या गावकरी नागरिकांना काय भेटतंय? काहीच भेटत नाहीये, फक्त नावाखाली हे बोर्ड लावले जातात। 1 वर्ष झाला तरी काहीच सुधारणा नाही। माझा 1 वर्ष आधीचा व्हिडिओ पण खाली चालवतो, अजून पुढे दाखवतो तुम्हाला। हे हरिश्चंद्रगडचं प्रवेशद्वार। 1 वर्ष आधी आलेलो, हे सगळं बनलेलं नाही, एकदम चिखल होतं। आणि चांगला झालाय। इथे लिहिलंय पर्यटन सूचना, हरिश्चंद्र प्रवेश बंद। हे ऑलरेडी कधीचं लावलं असेल, आत्ताचं नाही येते बहुतेक। असं जायला लागते। आणि ह्या शिड्या आत्ता बनवल्यात, पूर्ण वरपर्यंत नाही, थोडंच बनवलं असेल, पण छान दिसते। पासने गावाचा रस्ता नाही झाला 1 वर्षामध्ये, हे तरी काम झालं, बरं वाटतंय। 1 वर्षामध्ये हरिश्चंद्रगडाला हे चेंज झालं। अजून खूप सारे हॉटेल्स वगैरे, पार्क वगैरे मस्त बनत चाललं इकडे खूप, म्हणजे एका टायमानंतर सुंदर असं। फक्त नेटवर्क नाही ते, 1 वर्ष झालं नेटवर्कची नो सुविधा, 6-7 किलोमीटर। हाय गाइस, माय ब्लॉग राहुल चॅनल लांडू। आम्ही ट्रेकिंगला आलो हरिश्चंद्रला, आणि आमच्यामध्ये काही प्रो खिलाडी आहेत। घालून काय आलेत, आमचा समीर स्लीपर, चप्पल, हा पण चप्पल घालून आलाय। तिच्या आईला बोलतात चढायला जमत नाही। हा बिचारा नवीन होता तरी ठीक आहे, पण यांचं काय
आणि रस्ता बघा. बाप दादा चढ़ गया था, मैं चढ़ता ही नहीं किधर जाके. अभी लड़ थकत चढलो भावांनो. ह्या शिड्या होत्या, या शिड्यावरून आता वरती चाललोय. म्हणजे 7-8 महिन्यानंतर हा पहिला ट्रेक आहे ना, तो खूप दम लागतोय. त्यावेळी जे नाटकं करत होते ते पळून गेले. मी हसत होतो, मला थकवा लागलाय. आता आपण ज्या ठिकाणी पोहोचलोय ना, तो असा डोंगरी भाग आहे. म्हणजे डोंगर असा झाकलेला आहे आणि कापून रस्ता बनवलेला आहे, बघून घ्या. आणि जे डोंगरावरनं पाणी पडते ना मित्रांनो, ऑसम भाई. काय बघायला वाटतंय ना. हे बघा, लव नेचर ब्रो. काय सुंदर वाटते भावांनो. प्रत्येक क्षणाला काहीतरी सुंदर, काहीतरी चांगलं बघायला भेटतंय. सगळे पळून गेले का, तर बोललो थोडं मी टेंट पकडणार, थोडं तुम्ही पकडा, आणि रात्री सगळेच झोपायला येणार. असे ना चुते लोक नाहीच पाहिजे आयुष्यामध्ये. सिंपल आहे ना, कॉन्ट्रीब्यूट थोडं तरी केलं पाहिजे यार. बाकी तुम्ही मजा घ्या. जेव्हा गेल्या वर्षी आलेलो ना, इथे हे रेलिंग्स नव्हते. इथे एक वन विभागाचा अधिकारी शिट्ट्या मारायचा, लोक तिकडे जवळ जात होती म्हणून. काही म्हणजे काळानंतर काहीतरी इथे चेंजेस होत आहेत. हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर. म्हणजे ट्रॅक आपला पूर्ण झालेला आहे. जे दमलेलो खमलेलो बापा. पण एवढा संपूर्ण ट्रॅक चढतो, अनेकदा आपल्याला कुठेच पाणी भेटत नाही. बायचान्स चढताना भेटलं तर भेटलं, परंतु वरती पोचतानाच आपल्याला हा पाऊस आणि हा सुंदर नजारा बघायला भेटतो. म्हणजे हरिश्चंद्रेश्वर मंदिर जवळ जसं जसं पोचतो ना, नजारा तसा अद्भुत होत जातो. म्हणजे एक प्रकारे ना आनंद तो कुठे भेटत नाही. हरिश्चंद्रेश्वरचं मंदिर इकडनं एंट्री आहे. तुम्ही इकडनं पण येऊ शकतात. मी इकडनं तुम्हाला सुंदर असा मंदिरचा नजारा दाखवतो. तिथे तलाव आहे, खूप मोठा तलाव आहे तो. आपण मंदिरात जाऊया, महादेवांचे दर्शन करूया, कारण आज सोमवार आहे. हर हर महादेव. हा समोरच आपला मंदिर. हाँ, यहाँ से नीचे जाओगे सामने ही है, सामने. महादेव भक्त असतील ना, हे जे खालचं पाणी आहे ना, आपण पायातनं येतं जातो, ते महादेवाच्या पिंडीवर टाकू नये. एवढं तरी काम करा मित्रांनो, पाणी टाकू नका. फक्त इथपर्यंत असं वाटतंय, पण समोर ना, इथे हे समोरच दिसत नाहीये. काय एवढा धुक्का झालाय ना भावांनो, म्हणजे समोरचा पण दिसत नाहीये. आता कोकणकडा साईड चाललोय, कसं जाऊ काय समजत नाही. रस्ते एकदम भिनभिनलेत, विसरले सारखे रस्ते झालेत. हे आपली गँग पूर्ण चालले. गँग काय कामाची नाही.
हा कोकणकडा जाणारा रस्ता भाई, कोण दिसत नाही काय नाही, पूर्ण भीतीचं वातावरण सारखं. पण बरं झालं पहिल्यांदा आलेलो आणि रात्री थांबायचं प्लॅनिंग होतं, मी टेंट वगैरे आणलेलं. पण हे लोक बोलतात थांबायचं नाही, असंच खाली जायचं आहे. म्हणून मी पहिलं डिसाईड केलं थांबणार तरच मी येणार. हे लोक हो बोलले, आता दगाबाजी करतात. आणि मला आता असं झालं आहे की उतरून मी गाडी चालवणार नाही असं झालं आहे. तर मी एकटाच थांबील, जे होईल ते होईल, बघून घेऊ, नशिबात जे लिहिलं आहे ते. या लवकर या. भीती वाटते, पण जर माझ्या बाजूला एखादा टेंट लावून असेल तर मला प्रॉब्लेम नाही. प्राण्यांची भीती वाटते, बाकी काय असं कधी अलोन कॅम्पिंग केले नाही ना आयुष्यात. आज ती मजा होणार आहे बहुतेक. कोकणकड्याच्या समोर उभे आहेत आम्ही, रेलिंग आहे बट सेफ्टीसाठी. भाई वातावरण बघा ना, असं वाटतंय जणू स्वर्गातच आलो. म्हणजे इकडनं पूर्ण वाईट दुनिया चालू होते, जमीन वाईट, सगळं वाईट. म्हणजे किती सुंदर दिसतंय हा. म्हणजे हे तरी बघायला भेटलं. आता त्याचं ऐकून आम्ही इकडं आलो नसतो. ते लोक बोलत होते जाऊ नका इकडे, दुःख आहे. पण मस्त जे आहे ते भारी वाटतंय. कोकणकडा इज द कोकणकडा भावांनो. आपण काहीतरी ट्राय करूया. हे आपल्याकडे सध्या आहे आणि हे फेकूया आपण. फेकला हा. तो बघा उडतोय. ए झपाक डस्टबिनच्या बाजूला. हे घेतलंय कोकणकड्यावर आणि फेकूया आपण. हे आता फेकला, हा उडतोय झपाक. या गुफा आहेत मित्रांनो. गेल्या टायमाला इथे आम्ही टेंट लावलेलं आणि बाजूच्या गुफामध्ये मोठी गणपतीची मूर्ती आहे. पण यावेळेस एक पण माणूस टेंट लावताना दिसला नाही मला. आता पाऊस पण खूप आहे. हे बघा इथे गणपती बाप्पा मोरया, आतमध्ये खूप मोठी गणेशजीची मूर्ती आहे. आणि मला असं गुफा वगैरे मध्ये एकटं जायला खूप भीती वाटते. जर एखाद कोण टेंट लावलं असतं ना इथे, मी 100% लावलं असतं. पण असंच हवा टाईट व्हायला लागली आहे माझी. जाऊ द्या, नशिबात नाही. काय आलं मग एवढं बॅगेत बोजं घेऊन आलो, टेंट घेऊन आलो, मतलब काय झालं त्या गोष्टीचं. शी, चुत्या मित्र आहेत. इथे कोण आहे का इथे? मरू दे. ही तर वाघाची गुफा दिसते, तिथे आयला भीती वाटायला लागली. आणि कसं आहे माहिती आहे का, गेल्या टायमाला इथे काकी लोक जेवण वगैरे बनवून द्यायच्या. ते कोणच दिसत नाही इथे. सगळ्यांचे झोपडे वगैरे बंद आहेत. आता गावकरी नाही, कोण कॅम्पिंगवाला नाही. मग एकटा कसं भाई जिगरा कसं होणार. A to Z बंद पडलेलं आहे. म्हणून हिंमत नाही होत माझी. जाऊ द्या, सॉरी यार. मी विचार केलेला एकटं राहील, कोण भेटलं नाही. प्लस गाववाले पण कोण नाही तिथे.